मित्रांनो, एम-ए-पी-एस चा क्लेम ज्यावेळेस आपण सबमिट केल्याच्या नंतर आतुरता असते आपल्याला आपले पैसे कधी येतील. आज खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत पैसे डिस्ट्रिब्यूटही झालेले आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा जर बघितलं तर आता पैसे डिस्ट्रिब्यूट होणं हे बाकी आहे. मग आता प्रत्येक विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतो, मेसेज करत असतो, की माझे पैसे कधी येणार? मग तुमचे पैसे कधी येणार हे कसं तुम्ही ठरवू शकता? हे तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता? ह्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. आणि कोणता मेसेज आला म्हणजे तुमचे पैसे डिस्ट्रीब्यूट होण्याच्या मार्गावर आहेत. तुमचेही एम-ए-पी-एसचे पैसे जर यायचे बाकी असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. एम-ए-पी-एस क्लेम म्हणजेच महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ही योजना चालू आहे. यामध्ये जवळपास 250 कोटीच्या वर विद्यार्थ्यांना बेनिफिटही याचा भेटला आलेला आहे. आता महत्वाचा मुद्दा ज्यांचे क्लेम राहिलेले आहेत त्यांनी आता क्लेम यांनी सबमिट करणं चालू आहे. सबमिट केल्याच्या नंतर फक्त आता पैसे डिस्ट्रीब्यूट होणं बाकी आहे आणि खूप सारे विद्यार्थी मेसेज करत असतात की आरो अप्रूव्हल हे बाकी आहे. तर मित्रांनो, आरो अप्रूव्हल हे चालू आहे. फक्त थोडंसं स्लो पद्धतीने आपल्याला चालू असताना दिसत आहे. ही योजना अजूनही बंद झालेली नाही. म्हणून तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. तुमचा जो काय क्लेम आहे तो एम-ए-पी-एस क्लेम प्रॉपर पद्धतीने सबमिट करून अपलोड करणं गरजेचं आहे. आता जो तुम्ही मेसेज पाहिला, जो तुम्ही थंबनेलवरही मेसेज बघितला असेल, हा मेसेज आला म्हणजे तुमचे पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट होण्याच्या मार्गावर आहे हे आपल्याला समजणार आहे. आता या मेसेजला जर आपण व्यवस्थित बघितलं तर पहा काय सांगतो हा मेसेज. तर बघा, हा जो काय मेसेज आहे तो एम-ए-पी-एस क्लेम तर्फे या ठिकाणी येणार आहे म्हणजे डी तर्फे हा येणार आहे. सुरुवातीला डिअर म्हणजे तुमचं नाव नाव या ठिकाणी राहणार आहे आणि त्याच्यानंतर समोर जर बघितलं आपण तर राहणार आहे बघा, युअर क्लेम ऍप्लिकेशन हॅव्हिंग क्लेम आयडी, म्हणजे तुम्ही जे काही क्लेम केलेले त्या क्लेमची आयडी त्या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. हॅज अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट फॉर द क्लेम ऑफ 42,000 रुपये. म्हणजे तुम्ही जो काही क्लेम केला होता त्या ठिकाणी जर 42,000 रुपयाचा असेल म्हणजे इयरली क्लेम असेल तर त्या ठिकाणी सरळ तुम्हाला 42,000 रुपये सांगणार आहे आणि मंथली क्लेम असेल तर तुमचा त्या ठिकाणी 3,500 ही अमाऊंट तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर बघितलं ऑन एम-ए-पी-एस पोर्टल विथ रजिस्ट्रेशन आयडी, म्हणजे तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो त्या ठिकाणी शो होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचा नंबर आणि तुमचा अप्रेंटिसशिप नंबर हे सगळे या ठिकाणी दोन्ही शो होणार आहे. यू विल रिसिव्ड आर-एस, म्हणजे तुमचे जे काही मंथली असेल तर त्या ठिकाणी 3.5 अमाऊंट असेल आणि इयरली असेल तर 42,000 रुपये इन युअर आधार लिंक बँक अकाउंट. मी नेहमी सांगत असतो की एम-ए-पी-एस क्लेमची जी स्कीम आहे त्याची जी काय पेमेंट डिस्ट्रीब्यूट होण्याची प्रक्रिया आहे ती डायरेक्ट डीबीटीद्वारे येत असल्यामुळं तुम्हाला या एम-ए-पी-एस क्लेमचा जर फॉर्म सबमिट केला तर तुम्ही कुठल्याही बँकेला तुमचं आधार ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे चेक करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं तुमच्या बँकेची आधार सीडिंग व्यवस्थित आहे किंवा नाही हे जर तुम्ही चेक केलं तरच तुम्हाला या त्या बँकेमध्ये पैसे हे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. यामध्ये महत्वाचा रोल निभावतो तो म्हणजे तुमचा आधार कार्ड. प्रॉपर पद्धतीने ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे येतील. तुमचा पेमेंट हा फेल होणार नाही. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ज्यांनाही अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे सर्वात अगोदर आपला आधार कार्ड कुठल्या बँकेशी व्यवस्थितपणे सीडिंग केलेले आहे ते व्यवस्थितपणे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर तो नसेल तर लगेच लगेच तो कुठल्या बँकेला तुम्हाला पेमेंट रिसीव्ह करायचे त्या बँकेला तुम्हाला ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे. प्रकारचा मेसेज आल्याच्या नंतर तुमचा समजून जायचे की तुमची जी काय पेमेंट आहे ते फायनल अप्रुव्हल तुम्हाला मिळालेलं आहे. तुमची पेमेंट हे येण्याच्या मार्गावर आहे. आता हा मेसेज आल्याच्या नंतर आपला काय मिनिंग आहे ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हा गव्हर्नमेंट कडून येणारा फायनल मेसेज आहे. जो काही डीबीटी आहे ते डीबीटी हा मेसेज तुम्हाला सेंड करणार आहे ज्यावेळेस तुमचा क्लेमचा अप्रुव्हल येईल त्यावेळेस. आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण हा मेसेजचा अर्थ समजून सांगितलेला आहे आणि महत्वाचा मुद्दा जर बघितलं आता खूप सारे विद्यार्थी सांगत असतात की हा मेसेज मला 15 दिवस अगोदर आलेला आहे, 20 दिवस अगोदर आलेला आहे, 1 महिना अगोदर आलेला आहे. हा मेसेज आला म्हणजे तुमची पेमेंट हे तुम्हाला मिळून जाईल. फक्त ती कधी मिळेल हे कोणालाही सांगता येणार नाही. ते का सांगता येणार नाही, सध्या 31 मार्च या ठिकाणी संपलेलं आहे आणि बजेट गव्हर्नमेंटकडे उपलब्ध नाही. खूप सारे विद्यार्थी मेसेज करत असतात की या ठिकाणी बजेट कधी येणार आहे, तर बजेट मला सांगून कोणी या ठिकाणी देणार नाही आणि कोणालाही या ठिकाणी सांगून ते देणार नाही. गव्हर्नमेंटचं काम आहे ते ज्यावेळेस त्यांच्याकडे बजेट उपलब्ध होईल, सँक्शन होईल त्यावेळेस ते एम-ए-पी-एस क्लेम धारकांसाठी ती डीबीटी कडे सुपूर्द करतील. ज्यावेळेसही बजेट येईल, बजेट आल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज ज्या ज्या विद्यार्थ्यांना आला होता त्यांची पेमेंट ही त्यांच्या बँक अकाउंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल.
मित्रांनो, तुमचा या ठिकाणी आधार कार्ड महत्वाचा रोल निभावतो. कारण की खूप सारे विद्यार्थी आजपर्यंत जर बघितलं तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं पेमेंट फेल करून घेतलेलं आहे. पेमेंट फेल तर ठीक आहे, एक वेळेस पेमेंट तुम्हाला मिळून जाईल. पण ज्या विद्यार्थ्यांना 0-0 सक्सेस अशा प्रकारचा मेसेज आला आणि तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पेमेंट जमा झाली नाही, तर तुम्हाला डबल पेमेंट ही गव्हर्नमेंट देणार नाही. कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये ऑलरेडी ती पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. आता विद्यार्थी सांगत असतात, की पोर्टलवर 0-0 सक्सेस दाखवतं, पण माझ्या अकाउंटला तर पेमेंट आलीच नाही. मग अशा कंडिशनमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, आजपर्यंत तुमचे जेवढे काही अकाउंट होते, तेवढे अकाउंट तुम्हाला शोधून काढावे लागतील. शाळेमध्ये अकाउंट उघडला असेल, वडिलांच्या सोबत जॉइंट अकाउंट कधी उघडला असेल, स्कॉलरशिपसाठी एखादा अकाउंट उघडला असेल किंवा अप्रेंटिसशिपला एखादा अकाउंट उघडला असेल, त्या बँकेला आजही तुमची आधार सीडिंग ऍक्टिव्ह जर दिसत असेल, मित्रांनो, त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. मग अशा कंडिशन मध्ये तुमचे पैसे हे समजून घ्या. जर तुमची बँक जर बंद झाली असेल तर तुमचे पैसे गेले असं समजू शकता. म्हणून ज्यांचं 0-0 सक्सेस आहे त्यांनी आपला आधार सीडिंग कुठल्या बँकेला प्रॉपर पद्धतीने लिंक आहे व्यवस्थित चेक करून घेणं गरजेचं आहे. कारण की एक वेळेस जर पैसे तुमचे गेले तर ते परत पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीत. पण या एम-ए-पी-एस क्लेम मध्ये मॅक्झिमम व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना अजूनही क्लेम राईज म्हणजे काय समजलेलं नाही. तर मित्रांनो, क्लेम राईज म्हणजे तुमच्या एचआर ला सांगायचं तुमचा क्लेमला अप्रुव्हल करायचं. तुमचा जर यावेळेस एचआर या ठिकाणी अप्रुव्हल करेल तर तुमचा स्टेटस मध्ये जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी शो होणार आहे अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट. ज्या विद्यार्थ्यांचा क्लेमचा स्टेटस क्लेम राईज्ड दाखवतं तर त्यांनी आपल्या एचआर ला किंवा आपल्या ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, ज्या ठिकाणी अप्रेंटिसशिप केलेले आहे, त्या ठिकाणच्या व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे तुमचा क्लेम हा अप्रूव्ह करायला. त्यानंतर तुमचा ज्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट असेल किंवा एचआर असेल अप्रूव्ह केल्याच्या नंतर तुमचा क्लेम स्टेटस त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळेल, ते म्हणजे अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट. अप्रूव्ड इस्टॅब्लिशमेंट झाल्याच्या नंतर तुमचा जो काही क्लेम आहे ते जाणार आहे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडे. ते ज्यावेळेस तुमच्या क्लेमला चेक करतील त्यावेळेस त्यांनी जर अप्रुव्हल दिलं तर त्या ठिकाणी तुमचं रिमार्क मध्ये शो होणार आहे अप्रूव्ड बाय आरओ. ज्या वेळेस तुमचा अप्रूव्ड बाय आरओ होईल त्यानंतर काही दिवसाच्या नंतर तुमचा जो काही क्लेमचा स्टेटस आहे ते पेंडिंग मध्ये जाईल. पेंडिंग मध्ये गेला म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचा ही मेसेज येईल आणि क्लेमचा स्टेटस पेंडिंग म्हणजे तुमची पेमेंट आहे डिस्ट्रीब्यूट होण्याच्या मार्गावर आहे हे आपल्याला समजणार आहे. म्हणून तुमचा क्लेमचा स्टेटस हा काय आहे व्यवस्थितपणे तुम्हाला चेक करून घेता आलं पाहिजे. आता गोंधळून न जाता फक्त पेमेंटची वाट तुम्हाला पाहायची आहे. ज्यावेळेस ही या स्कीमसाठी बजेट उपलब्ध होईल, मी तुमच्यासाठी ती गुड न्यूज घेऊनच येणार आहे. म्हणून तुम्ही जर एम-ए-पी-एस चा क्लेम सबमिट केला असेल आणि तुम्हालाही पैसे आजपर्यंत मिळाले नसतील तर मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला त्याचीच माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की अशाच प्रकारचे नवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.